नमस्कार मित्रांनो, फार्म हाऊसकडं. मग काय फार्म हाऊसकडं आंब्याच्या झाडाला मोर सुटलेत म्हणून पाणी चल केलेलं हे बघू शकता. रात्री काय लाईट चालू नाही म्हणून आज आपण टिल्लू मटरना झाडाला पाणी द्यायला. हे बघा पूर्ण आंब्याचं झाडाचं बाग कसं आहे. रात्री विषय असं असा विषय झालाय की पाणी सोडताना त्याच्या आत उंदीर जाऊन स्टार्टरमध्ये गेलता आणि मेलं मग तिथलं वायर शॉर्ट सर्किट झालं म्हणून काल काय मोटर चालू झाले नाही. तर तुम्हाला दाखवतो चला कसं उंदीर ते मेलं म्हणून. हे बघू शकता इकडं आपलं स्टार्टरकडे जाताना असा रस्ता आहे. हे बघा मित्रांनो कसं मेलं उंदीर. आणि इथं सगळं वायर शॉर्ट सर्किट केलेलं आहे. मग मित्रांनो तुमच्या शेतामध्ये पण असंच होत आहे का? स्टार्टरमध्ये जाऊन उंदीर मेले कधी बघितलं का तुम्ही? मित्रांनो मी दवाखान्यामध्ये पण काम करतो आणि इकडं शेतामध्ये पण काम करतो. तर चला तुम्हाला दाखवतो शेतामधलं किती छंद असते, काय काय आहे तुम्हाला सगळं दाखवतो. बघा हे मित्रांनो, हे बघा आंब्याचं झाडाला कसं मोर सुटलंय. आणि हे बघा पपई, एकदम प्युअर ऑर्गॅनिक पपई, ना काय खात आहे ना काय हे. आणि नेचर तर एक नंबर बघू शकता. इथं ढग बघा मित्रांनो किती चांगलं झालेलं आहे आणि व्हिडिओ बघा किती चांगलं आलेलं आहे. इथं पण पपईची झाड आहेत मित्रांनो. हे बघा सध्या तर भरपूर पपई लागलं आहे, पपईचं सीझन चालू आहे आता. आणि हे बघा केळ्याचं झाड कसं आहे. एकदम हे जवारी केळे आहेत म्हणून केळे छोटे छोटे लागले ती. इथं पण भरपूर झाडं लावलेलं मित्रांनो. हे बघू शकता इथं तर एक वाक्य पूर्ण केळ्याचं हेच तयार झालेलं. मित्रांनो कमेंटमध्ये सांगा ह्याला काय म्हणतात, मला पण माहीत नाही आहे. आणि आपलं कुत्रं गेलं कुठं गेलेलं आहे. मोते मोते असं थंड वातावरणामध्ये शेतामध्ये फिरायचं वेगळंच मजा असतं मित्रांनो. कधी फिरला हो कसं शेतामध्ये. आणि चला मित्रांनो तिथं पपई पण पिकलेलं आहे, त्याला काढून आपण खाऊ मन. हे बघा पपई पिकलेलं येत आहे त्याला. इथं खुर्ची पपई काढण्यासाठी ते खुर्चीनं पपई काढून आपण कच्चं फोडूनच खाऊ मन पपई. तर खुर्ची लय वज्ज आहे. कधी खाल्ला हो का असं पपई काढून तुम्ही? याचा आनंद असं फक्त शेतकरी पुत्रांनाच घेऊ शकतो. बघा पपई किती चांगलं पिकलेलं आहे. आणि इकडं स्विमिंग पूलमधनं पाणी चालू केलेलं आहे सगळं आंब्याच्या झाडासाठी. कधी लाईट नसलं की इकडे जनरेटर पण आहे. चला तर आता आपण पपई फोडून फर्स्ट क्लास बसून खाऊ मन झाडाखाली बसू. हे बघू शकता पाणी. सध्या लाईट पण गेलं आणि मोटर पण बंद झालं. तोपर्यंत आपलं हे बघ व्हिडिओ काढण्यासाठी गिम्बल लाईट मागवल्यापर्यंत ह्याचा काय आजपर्यंत काय उपयोगच झाला नाही आहे. हे बघा असं सटला शेतामध्ये बसून पपई खाऊ मन. मित्रांनो हे बघू शकता पपई. आता पपई कापायला तर शेतामध्ये काय तर आपण काय जुगाड लावू मन. चाकू तर काय सापडलं नाही, त्याच्यासाठी आपल्याला खोरं सापडलं. काय करायचं, खोऱ्याला असं घ्यायचं. हे बघा मित्रांनो एकदम लाल भडक पपया, तुम्ही पण खायला. ओंडे शेतकरी आहे. हे बघा मित्रांनो पपई. हा एक नंबर अप्रतिम पपई आहे मित्रांनो. मग कमेंटमध्ये सांगा तुम्ही असं शेतामध्ये बसून कोण कोण खाल्लंय पपई. ह्या सगळ्या जण आता एन्जॉय करू म्हण पपईचं.
हे बघा मित्रांनो पपई. हा एक नंबर अप्रतिम पपई आहे मित्रांनो. मग कमेंटमध्ये सांगा तुम्ही असं शेतामध्ये बसून कोण कोण खाल्लंय पपई. ह्या सगळ्या जण आता एन्जॉय करू म्हणून पपईचं. विषय असा आहे का मित्रांनो, परवा एक तर झाड तोडले होते मोठं. ते झाड तोडून तर सहज फेकले, तर आज आपल्याला त्या झाडाचे तुकडे तुकडे करायचं आणि इकडं पाणी पण चालू आहे. तर आज दोन्ही आज झाड तोडायचं पण करूया आणि तिकडं पाण्याचं पण करूया.